गुड इव्हनिंग एव्हरीबॉडी. अँड आजचा विषय थोडा वेगळा आहे आणि खूप महत्वाचा आहे. दरवेळेला आपण टॅपिंगशी रिलेटेड काहीतरी घेऊन समोर येतो. हा विषय टॅपिंगशी पण थोडाफार रिलेटेड आहे, पण एक अशी महत्वाची इन्साइट आहे ना आयुष्याची, जी जर आपल्याला खरंच कळली आणि आपण ती जर प्रॅक्टिस करू शकलो तर फ्रीडम विल ऍक्च्युअली बी ॲट युअर फिंगर टिप्स. आजचं टॉपिक आहे द पॉवर ऑफ लेटिंग गो. दोन विरोधाभासी गोष्टी आहेत ऍक्च्युअली, कारण लेटिंग गो या गोष्टीमध्ये पॉवर वाटतच नाही ना. माणसाला नॉर्मली पॉवर वाटते अॅक्युमुलेट करण्यामध्ये, पजेस करण्यामध्ये, कंट्रोल करण्यामध्ये. त्याच्यामुळे आपला कल पण आयुष्यामध्ये वस्तू, माणसं अॅक्युमुलेट, कलेक्ट, कंट्रोल करण्याकडे असतो. पण आपण नुसतं इथेच थांबत नाही. आपण इमोशनली पण एवढा कचरा कलेक्ट करत असतो ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. ज्या ज्या लोकांनी त्रास दिलेला आहे, जिथे जिथे इन्सल्ट झालेला आहे, कशी माणसं बरोबर आपल्या चुकाच काढतात, कसं घालून पाडून बोलतात आपल्याला, कसा त्रास देतात आपल्याला, हे कळत न कळत आपल्या सिस्टीम मध्ये इतकं आपण साठवून ठेवलेलं आहे ना. आणि अननोईंगली तुम्ही जर अवेअरफुली विचार केला ना की दिवसभर माझ्या डोक्यामध्ये ऍक्च्युली काय सुरू असतं, माझ्या डोक्यामध्ये कळत न कळत हे सगळं नको असलेलं जे माझ्याबरोबर घडून गेलेलं आहे, आणि त्या पॉइंटला मी जेवढी हेल्पलेस होते किंवा मला तेव्हा उत्तर देता आलेलं नाहीये किंवा मला त्या लोकांना एक धडा शिकवता आलेला नाहीये, ह्याच गोष्टी एकतर डोक्यात असतात. आणि दुसरीकडे आपण त्या रागात, तिरस्कारात अशी बॉईल होत असतो की फ्युचरमध्ये ज्या वेळेला तो माणूस मला परत भेटेल ना, किंवा असं काहीतरी जेव्हा माझ्याबरोबर परत घडेल, त्या पॉइंटला मी नेमका कसा प्रतिसाद देणार आहे, मी कसं दाखवून देणार आहे की मला असंच कोणी काही येऊन बोलू शकत नाही, माझ्यापेक्षा तुझ्या आयुष्यामध्ये किती खोट आहे किंवा तुझ्या पर्सनॅलिटीमध्ये किती खोट आहे हे मला दाखवून द्यायचं. ह्याच रिदमवरती आपण कळत नकळत जगत असतो. आणि सगळ्यात गंभीर गोष्ट ही आहे की ह्या गोष्टीची कुठेतरी एक नकळत मजा यायला लागते. कारण ज्या वेळेला अँगर क्रिएट होतं सिस्टीम मध्ये, त्याच्याबरोबर इतकं अग्रेशन तयार होतं. आणि आपण आधीपासून हा अनुभव घेतलेला असतो की जर आपण लोकांना आपल्याला डॉमिनेट करू दिलं, आपण जर आपले असे काटे बाहेर काढले नाहीत, तर लोक आपल्याशी वाटेल तशी वागतात आणि आपल्याला वाटेल तसं ट्रीट करून जातात. पण ज्या वेळेला आपण आपले काटे बाहेर काढतो आणि आपण असे अग्रेसिव्ह मोडमध्ये कायम आयुष्य जगायला लागतो, खरंच आपल्याबरोबर या गोष्टी व्हायच्या बंद होतात का? उलट आपल्याला आणखीन माणसं आणि आणखीन कारण आयुष्यात सापडत जातात की कुठे कसं मला माझं अग्रेशन दाखवता येईल. आणि कळत न कळत ह्याच स्ट्रेस मोडवरती आपण जगायला लागतो. एकीकडे आपल्याला आयुष्यात पीस, हार्मनी, स्थिरता, स्टेबिलिटी पाहिजे, पण आपण जगताना या अशा व्हायब्रेटरी पॅटर्नवरती जगत असतो. लेटिंग गो अँगर, लेटिंग गो अग्रेशन, लेटिंग गो हर्ट, ही इगोला फार डिवचणारी गोष्ट आहे. आणि बऱ्याच वेळेला हे लेट गो करायला आपला इगो पण तयार नसतो. पण गंमत लक्षात घ्या ना, आपण म्हणतो की मला राग आला, मला स्ट्रेस आला, हे सगळं बोलताना मनाच्या स्तराकरता हे सगळं शब्द आहेत, भावना आहेत. पण तुमच्या शरीराच्या प्रत्येक पेशी करता हे केमिकल आहे. ज्या वेळेला तुमची सिस्टम अग्रेशन प्रोसेस करत असते, त्यावेळेला चांगलं वाटतं का? ती जी अस्वस्थ अवस्था असते चांगली वाटते का? इट इज ऑब्वियसली अ लॉट ऑफ स्ट्रेस, अँड ऑल दिस happens on when your system learns to operate on stress chemicals. मग हळूहळू शरीराची जी पोषण शक्ती आहे ही कमी व्हायला लागते आणि सतत ह्या स्ट्रेस मोडवरती आपण ऑपरेट करायला लागतो. आणि नुसतंच याचा शरीरावर परिणाम होतो असं नाही, आपण सतत
हा मोड ऍक्टिव्हेटेड आयुष्यात ठेवल्यामुळे आपले व्हायब्रेशन्स पण तसेच व्हायला लागतात. आणि जसं आपण हे सगळं व्हायब्रेशन्सच्या स्तरावरती समजून घेतोय, आपण जितके रागाने भरलेलो असू किंवा आपण शोधत असू की कुठे मला चुकीचं काहीतरी दिसतंय आणि कुठे माझं अग्रेशन निघतंय, हे असे व्हायब्रेशन्स काय अट्रॅक्ट करणार आहेत आयुष्यात? बरोबर आपल्याला राग येईल, त्रास होईल, आपल्यातला हा स्ट्रेस मेकॅनिझम फायर होईल, अशाच गोष्टी, अशीच परिस्थिती आणि अशीच माणसं अट्रॅक्ट करणार आहे. आणि हे इतकं अनकॉन्शियस स्तरावरती सुरू आहे ना आपल्या आयुष्यात की आपल्याला लक्षात पण येत नाही की आपण रोज या अग्रेशन मोडवरती जगण्याची नकळत प्रॅक्टिस करतोय. आज मी फक्त टॅपिंग बद्दल बोलणार नाहीये. टॅपिंग तर या प्रोसेसमध्ये महत्वाचं आहेच, कारण टॅपिंग एवढं सहज काहीच नाहीये जे आपला हा व्हायब्रेशनल पॅटर्न बदलू शकेल. पण टॅपिंग बरोबर एक आणखीन गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे प्रॅक्टिसिंग अ रिस्पॉन्स. बघा ना, आपल्याला कंपॅशन इझी आहे का अग्रेशन इझी? अर्थातच अग्रेशन इझी. कंपॅशन म्हणजे की ठीक आहे यार, जाने दो, हो असं होऊ शकतं, हे सोपं नाहीये आपल्यासाठी. आपल्याला अग्रेशन इझी आहे. साधं आपल्या गाडीला जरी कोणी असं ओव्हरटेक करून गेलं तर आपण अशा ह्याच्यात असतो की कधी त्याला पॅरलल गाठणार आहे आणि असा लुक देणार आहे किंवा काहीतरी शिवीगाळ करणार आहे. मी अशी कितीतरी माणसं बघितलेली आहेत जी ट्रकच्या पुढे जाऊन आडव्या गाड्या घालून त्या ट्रकवाल्याला 4 शिव्या देऊन. हे कधीतरी घडणं स्वाभाविक, ओके ठीक आहे. पण काही माणसं ड्राईव्ह करताना या संधीची वाटच बघत असतात की असं कधी काय घडतंय. आणि हे इतकं अननोईंगली, अनअवेअरफुली घडतं आपल्या बरोबर की आपल्याला वाटतं की समोरच्याच्या वागण्यामुळे किंवा परिस्थितीमुळे माझा रिस्पॉन्स असा आहे. अरे पण माझे व्हायब्रेशनच इतके कडू आहेत. ऍज अ पर्सन, ऍज अ पर्सनॅलिटीच मी इतकी कडू झालेली आहे की माझ्या वाट्याला बरोबर अशाच घटना येतात. मग काय केलं पाहिजे? एकतर 100% आपल्याला टॅपिंगवर फोकस करायचं. आपण सेशन संपताना एक छोटंसं टॅपिंग सेशन पण करूया. पण सगळ्यात महत्वाचं, कॅन यू पॉज? तो असा अग्रेशन जो सिस्टीम मधनं बाहेर येणार आहे ना, कॅन यू पॉज? कॅन यू गिव्ह अ डिफरंट रिस्पॉन्स? बऱ्याच वेळेला रागावरती लोक टॅपिंग करतात पण त्यांच्या टॅपिंगला रिझल्ट येत नाही, कारण एकतर मनामधूनच हे कन्व्हिक्शनच नसतं की मला हे रिलीज करायचंय. दे फील पॉवर अँड एग्रेशन. कारण बघा, आपल्या आयुष्यातले कितीतरी एम्स, अँबिशन्स, ऍस्पिरेशन्स या जळफळाटीमुळे, या कोणीतरी आपल्याला घालून पाडून बोललेलं आहे याच्यामुळे बिल्टअप झालेले असतात. कुणाला तरी दाखवून द्यायचंय, कुणीतरी कमी लेखलेलं आहे आयुष्यात. आपला मोटिवेशन फॅक्टरच आपल्या बाहेर आहे. सो आपला रिमोट कंट्रोलच जेव्हा आपण बाहेर दिलेला आहे, आपला पीस, आपलं स्वास्थ्य हे बाहेरच्याच रिॲक्शनवरती अवलंबून आहे. आणि हे असं नाहीये की हा माझ्या पर्सनॅलिटीचा भाग नव्हता. ही अवस्था एक्झॅक्टली माझ्या पर्सनॅलिटीचा पण भाग होता. कारण हेच बघतो ना आपण, हेच शिकलोय आपण की जेवढा माणूस अग्रेसिव्ह असतो त्याला लोक घाबरतात. मग त्याला पाहिजे तसं माणसं वागायला लागतात. अँड अग्रेशन वॉज वे मोर इझियर टू मी देन कंपॅशन. पण ज्या वेळेला ही गोष्ट मला जाणवली की अरे छोट्या छोट्या गोष्टी असं फायर करून जातात, मला काय गरज काय आहे त्याची, ही गोष्ट एका वेगळ्या पद्धतीत पण हँडल करता येऊ शकते. आणि त्यावेळेला मी या गोष्टींवर डेफिनेटली टॅपिंग तर केलंच, पण कॉन्शियसली मी हा प्रयत्न केला की कॅन आय चेंज द रिस्पॉन्स?
कॅन आय लेट गो? छोट्या छोट्या गोष्टी. मी इतकी लोक माझ्याकडे कन्सल्टिंगला येतात तेव्हा बघितलंय ना, स्पेशली ज्यावेळेला कपल्स येतात, आपण एकत्र राहत असतो आणि दुर्भाग्याने आपण ज्या माणसांबरोबर राहत असतो ना, त्याच माणसांबद्दल आपल्या मनामध्ये इतकी घृणा, इतका तिरस्कार असतो. मी नुसतं प्रश्न विचारायची ते वाट बघत असतात की याचं काय चुकतं किंवा याच्यावर काय म्हणणं आहे. आणि नुसतं बायका बोलतात असं नाही, पुरुष पण इक्वली हेटनी भरलेले असतात. ते शोधतच असतात की कधी मला सांगता येईल की ही बाई कशी आहे, हा माणूस कसा आहे. वी आर जस्ट वेटिंग. म्हणून बघा ना, आपण कितीतरी वेळेला कॅज्युअल जोक्स सुद्धा घेऊ शकत नाही. वी टेक इट सो पर्सनली. इतका फ्रजाईल आपला इगो आहे की कुणीही यावं आणि कसंही रिॲक्शन द्यावं आणि त्याच्यानी आपल्या आतमध्ये एक टर्ब्युलन्स क्रिएट होणार आहे. खरंच काय होईल जर अशी स्टेट आपल्या आयुष्यात निर्माण झाली की समोरच्याची रिॲक्शन मॅटरच करत नाही. कोणी आपल्यावरती जोक जरी केला ना तरी नाही, खूप लोक नाईलाजाने स्वतःची मजा उडवून घेतात कारण त्यांच्यात स्ट्रेंथ नसते उत्तर द्यायची. पण ऍक्च्युअली आपल्याला काहीच वाटलं नाही त्या पॉइंटला. किती आयुष्यातली एनर्जी कन्झर्व होईल माहितीये. You will actually be able to divert your attention and your energy to really very, very important stuff in life. पण नाही. We are waiting की कधी समोरचा चुकतोय आणि कधी मी त्याला सगळं जुनं घडलेलं सुनावणार आहे. हा हिशोबच सुरू असतो काय. या अशा स्टेट मध्ये जगण्याची आपण ज्या वेळेला नकळत प्रॅक्टिस करतो, याच रिस्पॉन्स मध्ये आपण एक्सपर्ट होणार आहे ना. एक सेइंग आहे आपल्याकडे दॅट प्रॅक्टिस मेक्स द मॅन परफेक्ट. बट इफ यू डू अ रॉंग प्रॅक्टिस यू विल ऑब्वियसली मास्टर द रॉंग ऍट्रिब्यूट. सो द राईट प्रॅक्टिस मेक्स यू perfect in the right way, but we are unknowingly practicing exactly what we should not. याचा अर्थ आपल्याला राग येणार नाही असं नाहीये, येऊ दे ना. तो राग वापरायचा कसा हे देखील आपल्याला कळेल. आपल्या आत किती येऊ द्यायची एखादी गोष्ट, कसं हँडल करायची एखादी गोष्ट. मी ज्या वेळेला आज लॉकडाऊनच्या ह्याच्यापासून खूप लोक आपल्याशी जॉईन झालेली आहेत आणि फेनॉमिनल ट्रान्सफॉर्मेशन्स लोकांनी अनुभवले थ्रू लाईव्ह सेशन्स, थ्रू फ्री सेशन्स. अँड पण लोकांची कुठेतरी एक गोष्ट फसते, ती म्हणजे लॉट ऑफ पीपल फील की मी टॅपिंग केल्यानंतर माझ्याबरोबर अशा गोष्टी घडल्याच नाही पाहिजेत, म्हणजे मला त्रास होईल असा माणूसच माझ्या आयुष्यात आला नाही पाहिजे. मी इतकं टॅपिंग केलंय, स्ट्रेस रिलीज केलाय, अँगर रिलीज केलाय, लॅक रिलीज केलाय. माझी नणंद मला येऊन असं कसं बोलून जाते, माझी सासू येऊन मला असं कसं बोलून जाते, माझा नवरा असं कसं येऊन मला बोलून गेला, ही व्यक्ती अशी कशी असं कसं कॉमेंट केली माझ्यावरती. आपण नकळत अट्टहास करायला लागतो की बाहेरच्या स्तरावरती मला त्रास होईल असं काहीही घडलं नाही पाहिजे. वेअरॅज आपला फोकस एक्झॅक्टली ऑपोजिट असला पाहिजे. बाहेरच्या स्तरावर काहीही घडू देत, मला माझी स्ट्रेंथ डेव्हलप करायची आहे. एकतर अशा गोष्टींपासून स्वतःला वाचवण्यासाठी इमोशनली, कारण ऑलरेडी एवढा कचरा आहे सिस्टीम मध्ये. आणि सेकंडली की असं जरी घडलं, नको असलेली व्यक्ती आयुष्यात आली, नको असलेली घटना आयुष्यात आली, एखादा क्रायसिस आयुष्यात आला, तर माझ्या आतमध्ये अशी स्ट्रेंथ डेव्हलप व्हायला पाहिजे की मला ती परिस्थिती हँडल करता आली पाहिजे. हे सगळे सेल्फ ट्रान्सफॉर्मिंग मोडॅलिटीज जे आहेत ना, या सगळ्याचा फोकस हाच आहे की माझ्यातली स्ट्रेंथ मला कशी डेव्हलप करता येईल. सो बाहेर घडू देत ना गोष्टी, काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये. कॅन यू इंटरनली चेंज युअर रिस्पॉन्स टू दॅट. मी गंमत सांगते, खूप पर्सनल आहे माझ्यासाठी, पण मुद्दाम सांगते कारण अशा गोष्टी जर माझ्याबरोबर घडू शकतात तर तुमच्याबरोबर तर घडूच शकतात. मला ज्या वेळेला ही गोष्ट जाणवली की अरे आपल्यामध्ये एक अँगर स्ट्रीक आहे आणि हा जेनेटिकच आहे आमचा, सो त्याच्यावरती एक अभिमान होता की अरे आम्ही जेनेटिकलीच असे आहोत, वी हॅव अन अँगर स्ट्रीक.
सो कुणी जर ठेवून दिलं तर ठेवून देणारच, परत कुणाच्या वाट्याला जाणार नाही 100%, पण कुणी जर वाट्याला आलं तर ऐकून घेणार नाही, एवढं मात्र आहे. अँड अननोईंगली या अग्रेशन, मला याची जाणीव झाली की आपण कुठेतरी कारण नसताना अग्रेसिव्ह होत. हा, कुणाबद्दल एक्सक्लुझिव्हली आता साठून राहिलेला राग नाहीये किंवा XYZ माणसानी असंच वागावं ही अपेक्षा नाहीये, पण कुठेतरी ही अँगर स्ट्रीक अजूनही माझ्यामध्ये. अँड देन आय स्टार्टेड व्हेरी सिन्सिअरली वर्किंग ऑन दिस. आणि एक घटना घडली, आय थिंक लॉकडाऊनच्या आधीच घडली असेल. सो माझी एक मैत्रीण, मी माझ्या मुलीला घेऊन खाली खेळायला गेले होते सोसायटीमध्ये. आणि नॉर्मली तिची जी बाई आहे ती तिला घेऊन खाली खेळायला जाते, पण तिथे बाकीच्या पण बायका बसलेल्या असतात ना, जी त्यांची मुलं घेऊन येतात. सो त्या दिवशी मी गेले होते, किंवा मी नॉर्मली मला असं हे असतं की मी ज्या वेळेला तिला घेऊन जाते खेळायला, मी तिला कुठेतरी बाहेर घेऊन जाते नेहमीच तिथे खेळण्यापेक्षा. सो मी जेव्हा तिला बाहेर घेऊन जाते, ही गोष्ट तर ह्या सगळ्या बघत नाहीत ना, इट्स बिटवीन मी अँड हर. सो मी तिला घेऊन चालले होते तिकडे खालीच खेळायला, आणि माझी एक मैत्रीण होती, सोकॉल्ड मैत्रीण. सो ती एक इमिजिएटली माझ्या मुलीला म्हणली, अरे वा, आज समायराला चक्क मम्मा मिळाली. अँड I was so surprised with my reaction. ही गोष्ट जर कदाचित एक वर्षभरापूर्वी घडली असती ना, तर मी त्या बाईला असं सुनावलं असतं. पण मला एक असं कंपॅशन वाटलं ना तिच्याबद्दल की अरे किती बिचारी आहे, म्हणजे ती काहीच करत नाही तिच्या करिअरमध्ये. शी इज एट होम डिस्पाइट ऑफ बिंग वेल एज्युकेटेड. तिच्या मनामध्ये कसं तिला वाटत असेल ज्या वेळेला ती दुसऱ्या कोणाचं तरी लाईफ मधलं प्रोफेशनल सक्सेस बघते. शी हॅज टू गो टू अ लेवल टू लिटरली इन्सल्ट मी, टू फील की अरे जाऊ दे, मी करिअर नाही करत आहे किंवा मी काही करत नाहीये ना, ऍटलिस्ट मी माझ्या मुलांना तरी जस्टिस देते. आय वॉज सो सरप्राइज्ड विथ दिस रिॲक्शन ऑफ माइंड अँड आय फेल्ट सो गुड की मला गरज नाहीये तिला हे जस्टिफाय करायची. आय जस्ट लाफ्ड ॲट इट. आय जस्ट लाफ्ड अँड आय मूव्ड अहेड. की मला खरंच गरज नाहीये आतून कोणालाही हे जस्टिफिकेशन द्यायची की मी माझं काम सांभाळून, एवढा मोठा कामाचा व्याप सांभाळून, माझं घर सांभाळून, माझी मुलगी सांभाळून, स्वतःची तब्येत सांभाळून मी सगळं कसं मॅनेज कर. आय रिअली डोंट हॅव द नीड टू जस्टिफाय टू एनीबडी. अँड दॅट वॉज द टाइम आय फेल्ट की येस, आय एम आउट ऑफ दिस. वेरॅज मी आधी असते तर आय वुड हॅव गिव्हन हर. आणि मग मला जाणवलं की माझा हा रिस्पॉन्स कितीतरी ठिकाणी बदललाय. असं कोणी गाडीला कट करून गेलं तरी आय विल ठीक आहे की क्या फरक पडताय, म्हणजे वाय शुड हिज फ्रस्ट्रेशन बॉईल माय स्ट्रेस किंवा डिस्टर्ब माय पीस. आय केम टू अ पॉइंट की जिथे समोरचा असं काहीतरी बोलतोय की मला नाही पटत आहे, बट आय कॅन लिसन. आय कॅन लिसन. मला गरज नाहीये माझा प्रत्येक वेळेला माझा पॉइंट प्रूव्ह करण्याची. अँड मलाच जाणवायला लागलं की इमोशनली मला इतकं हलकं वाटायला लागलं. हे डिस्टर्ब नाही करत मला की कोण काय बोलून गेलंय, काय घडलंय, आणि आता उद्या भेटल्यावरती मी काय रिस्पॉन्स देणार आहे. आय कॅन ऍक्च्युली डेडिकेटेडली फोकस ऑन माय वर्क. I can actually feel free. I can feel peaceful. आणि हा पीस जाणवण्यासाठी मला कुठे जायची गरज नाहीये. मला बाकीचं जग शट ऑफ करायची गरज नाहीये. बाय दिस मिअर अवेअरनेस. कारण आयुष्य असंच सुरू राहणार आहे. असेच स्ट्रेस येणार आहेत, काहीतरी चॅलेंजेस येणार आहेत, कुणीतरी नको असलेली माणसं येणार आहेत. पण तो जो फ्रीडमचा कॉन्फिडन्स आहे ना, की आपल्याला आपण कोणाच्या रिॲक्शनवर अवलंबून नाही होत, आपल्याला स्वतःबद्दल वर्दी वाटण्यासाठी. तुम्ही विचार करा, लोकांचे रिॲक्शन्स, लोकांचे कॉमेंट्स किती डिस्टर्ब करतात तुम्हाला. आणि मग काय घडतं, या डिस्टर्बन्स मोडवरतीच आपण जगायला शिकतो, तेच प्रॅक्टिस करतो. मग या डिस्टर्बन्सला किंवा या कॉमेंट्सला, लोकांच्या रिॲक्शन्सला
सो समबडी सेइंग की असा रिस्पॉन्स दिला नाही तर बिहेवियर रिपीट करतात. मी तेच सांगतेय. आय वॉज एक्झॅक्टली ऑफ द सेम बिलीफ सिस्टम. पण जेव्हा मला हे लक्षात आलं की मीच एवढी जर कडू व्हायला लागले, एवढी रागानी अँगरनी अशी भरून राहायला लागले, तर व्हायब्रेशन्सच्या स्तरावरती मी एक्झॅक्टली तेच अट्रॅक्ट करणार आहे. काय घडलं असतं की आता ते जसं म्हणतात तसं आपण गृहीत धरूया, त्या बाईला मी उलट सुलट उत्तर दिलं असतं. काय घडलं असतं? असं काय मी फार ग्रेट लाईफमध्ये अचीव्ह केलं असतं? अँड आय रिअलाइज्ड दिस की ज्या वेळेला मी माझ्या अँगर या एलिमेंटवरती खूप आधीपासून, नॉट विथ दिस, माझ्या आयुष्यात असे इन्सिडेन्सेस पण फार रेअरली घडायला लागले की जिथे मला खरंच चिडावं लागतं किंवा खरंच मला त्रास होतो. असे इन्सिडेन्सेस, अशी लोक पण हळूहळू कमी व्हायला लागली. सी, आपल्याला नॉर्मली अशा गोष्टी पटतात ज्या आपल्या स्वभावाच्या खूप जवळ असतात. So if you are very aggressive, filled with anger, you will never agree to what I'm saying. Okay? But you will agree when all this accumulates as some block in your life. कारण कुठलीही नेगेटिव्हिटी जेव्हा तुमची सिस्टीम प्रोसेस करते, शरीराच्या स्तरावर, केमिस्ट्रीच्या स्तरावर तुमची जी बॉडी केमिस्ट्री आहे, पॉझिटिव्ह वाटतं का निगेटिव्ह वाटतं? डू यू लाईक बीइंग इन अँगर? सतत कटकट कटकट कटकट, चिडचिड चिडचिड चिडचिड, अस्वस्थता. सो जेव्हा ही अस्वस्थता वरवर जाणवतीये इंटरनली, ते स्ट्रेस हॉर्मोन्स वरती तुमची बॉडी जगतीये. त्याची सवय आणि त्याचीच नरिशमेंट आपण देतोय आपल्या प्रत्येक पेशीला. आपल्याला वाटतं दॅट पीस, लेटिंग गो इज वीकनेस. Actually, when you will start doing it, you will realize that peace, letting go is the ultimate power in the world. तुम्ही नाही कदाचित कन्व्हिन्स होणार या सगळ्यांनी आता, पण मी इतकी माणसं बघितलेली आहेत जी या अॅक्युम्युलेटेड अँगर आणि एग्रेशनमुळे इतक्या आजारांना बळी पडतात. 90% आजारांच्या गाभ्याशी आपली सायकॉलॉजी आहे, आपला स्ट्रेस आहे, आपल्या सिस्टममध्ये अॅक्युम्युलेट झालेली ही सगळी नेगेटिव्हिटी आहे. सी, एकीकडे ही नेगेटिव्हिटी तर आहेच, दुसरीकडे हे असे रिस्पॉन्सेस जे आपण सतत प्रॅक्टिस करत असतो ना, हे अजून आपल्या शरीराला, आपल्या व्हायब्रेटरी सिस्टमला एका वर्स्ट मोडवरती ठेवण्याच्या तयारीकडे. दुसरं काहीच घडणार नाही. यू बिलीव्ह दिस और यू डोंट बिलीव्ह दिस. Anger will bring in more anger in life. Compassion will bring in more compassion in life. You want peace, harmony, stability. तुम्ही त्या अवस्थेत असणं गरजेचं आहे. काय? कारण एव्हरीथिंग इज रिस्पॉन्डिंग टू युअर व्हायब्रेटरी पॅटर्न्स. सो करायचं काय? एक तर टॅपिंग, खूप, कारण टॅपिंग एवढं इझी काहीच नाहीये ना जगामध्ये. आणि दुसरी गोष्ट, रिॲक्ट करायच्या आधी थोडंसं पॉज घ्या. गरज आहे का? गरज आहे का? ये जहर उगलने की जरूरत है क्या? हे कोण करू शकतं? हा तोच माणूस करू शकतो जो आतून कंप्लीट आहे, ज्याला कंप्लीट वाटण्यासाठी दुसऱ्याला हाणून मारून बोलायची गरज नाहीये. मी कदाचित एक असा विषय बोलतेय जो इट मे नॉट अग्री टू यू, बट वेन even I didn't know that something like this will happen to me and I never did this to experience this. पण जसं मी सिन्सिअरली क्लेन्झिंग सुरू केलं माझ्या अँगरवरती, माझ्या एग्रेशनवरती, मी ज्या ज्या वेळेला आय स्टार्टेड टेकिंग अ पॉज बिफोर रिॲक्टिंग. कॅन आय रिॲक्ट इन अ डिफरंट वे? काय गरज आहे हे आरडाओरडा करायची, दुसऱ्याला त्याची चूक दरवेळेला दाखवून द्यायची गरज काय? छोट्या छोट्या गोष्टी ज्या वेळेला मी लेट गो करायला लागले, देन आय स्टार्टेड एक्सपिरियन्सिंग दिस अ प्लेस वेअर नथिंग कॅन बॉदर यू. यू फील सो कम्प्लीट. खूप लोक वर्कशॉप्स करून येतात, कुठेतरी जाऊन येतात आणि मग रियालिटीला फेस केल्यावरती काय,
परत तोच स्ट्रेस, तोच त्रागा, तोच त्रास. कारण ही जी नको असलेली भूत आहेत ना आपल्या सिस्टीम मध्ये, ज्याला आपण कधीही हँडल केलेलं नाहीये, ही सगळी भूत आपल्याला त्रास द्यायला लागतात. इगोला अतिशय डिवचणारा विषय आहे, पण जर वेळीच या सगळ्याला आपण आवर घातली नाही तर या सगळ्याचं रूपांतर कुठेतरी एका ब्लॉकच्या फॉर्ममध्ये आयदर आजाराच्या स्वरूपात शरीरात बाहेर पडेल, कुठल्या तरी स्तरावरती आयुष्य ब्लॉक झालेलं समोर दिसेल. त्यावेळेला जागं होण्यापेक्षा हे सगळं घडण्याच्या आधीच लेट्स ट्राय टू चेंज दिस व्हायब्रेटरी मोड. सो टॅपिंग करूच या, पण बिफोर रिॲक्टिंग टेक अ पॉज. आस्क युअरसेल्फ की एवढ्या कडू बोलण्याची गरज आहे का? हे जे आता इथपर्यंत असं आलेलं आहे ना, त्याची गरज आहे का? यू विल रिअलाइज की ऍटलीस्ट तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी गंध तरी आहे. यू नो की अशा रिॲक्शन्स होत आहेत माझ्या, कारण माझ्या सिस्टममध्ये काहीतरी असं आहे जे नको आहे, घडून गेलेलं आहे. मी काय करू शकते याच्यासाठी? मला जर खूप गरजेपेक्षा जास्त त्रास व्हायला लागला तर माझ्याकडे आज टॅपिंग सारखं तंत्र आहे. अशा लोकांची विचार करा ज्यांना ह्याचा गंधच नाहीये, ज्यांना हे माहितीच नाहीये. You will really feel that they are acting out of so much of suppressed anger, so much of frustration. They are just trying to feel good. कारण तुम्हाला कमी लेखण्यानंतर कुठेतरी त्यांना वाटतं की अरे यार नाही, चलो माझ्याकडे तरी ही गोष्ट आहे आयुष्यात. They feel a power over somebody. पण because we are learning all this, खूप लोकांचा हा प्रश्न असतो ज्या वेळेला प्रॅक्टिकल सेशन्स होतात आणि ज्या वेळेला असे मुद्दे निघतात, अँड देन आय विल ट्राय टू कन्व्हिन्स देम दॅट व्हाय रिलीजिंग दिस इज सो इम्पॉर्टंट. दे हॅव अ व्हेरी व्हेरी क्लिअर आर्ग्युमेंट की मीच का करायचं? कारण मी हे सगळं ऐकतेय म्हणून करायचं. एका रिलेशनशिपमध्ये किंवा कुठल्याही इक्वेशन मध्ये कुणीतरी मॅच्युअर व्हायला पाहिजे. सगळेच जर लहान मुलासारखं वागायला लागले तर इट इज ऑलवेज गोइंग टू बी केओटिक. Somebody has to be mature in the whole process. And I'm telling you, being mature or reacting this way is not a weakness. It is your biggest strength and your biggest door to freedom. आणि लिटरली हे जर आपण प्रॅक्टिस करू शकलो ना तर फ्रीडम इज ॲट युअर फिंगर टिप्स. सो टॅपिंग काय करायचं ह्या सगळ्यावरती? मी हे ह्याच्या आधीही बऱ्याच सेशन्स मध्ये सांगितलंय. डू दिस ऑन अ रेग्युलर बेसिस. रोज रात्री झोपायच्या आधी विचार करा की आज काय घडलं की मला अस्वस्थ ज्याच्याने वाटलं, मला त्रास झाला एखाद्याच्या रिॲक्शनचा. अँड जस्ट टॅप इट आउट की XYZ माणूस आज जसं माझ्याशी वागला किंवा वागली, मी हे कधीच एक्सपेक्ट केलं नव्हतं आणि याचा मला खूप त्रास झाला. ओके, आपण करूया पाहिजे तर एकदा आता. ओके, सो अशा ज्या ज्या गोष्टी आहेत ना ज्यांचे रिॲक्शन्स एग्रेशन क्रिएट करतात आपल्या सिस्टममध्ये, आपल्याला आवडत नाही. बऱ्याच वेळेला घरच्यांबद्दल आपली एक कंप्लेंट असते की मला इतकं ग्रांटेड घेतलं जातं ना, मला महत्वच दिलं जात नाही, आणि तिथून आपली एक नकळत चिडचिड सुरू होते आणि आपला सगळा अट्टाहास असतो की अरे मला थोडंसं लक्ष द्या ना. म्हणजे आपण पण परत आपल्या लॅक मधूनच रिॲक्ट करतोय. व्हॉट इफ वी गेट ओव्हर दिस? गरजच लागणार नाही ना. सो समोरच्यानी आपली किंमत, आपल्याला किंमत जरी दिली तरी यू विल फील गुड, नाही दिली तरी यू आर ऑलवेज इन अ व्हेरी व्हेरी सेटल्ड प्लेस विथ लाईफ. You want to age gracefully or you want to age with diseases? The choice is yours. You want to live with freedom or you want to live with so much of burden on your head? The choice is completely yours. का आपण? कारण आपण हे ऐकतोय, हे सगळं आपल्यापर्यंत पोचलेलं आहे म्हणून we have to take the first step to be mature, to evolve in a relationship.
सगळेच जर असे वागायला लागले, लॅक मधून, इन्सिक्युरिटीज मधून, रागातून, त्रागातून, तर ऑब्व्हियसली ते रिलेशनशिप किंवा कुठलंही रिलेशनशिप कायम स्टेलच होणार आहे. सो लेट्स ट्राय टू कल्टिवेट अ डिफरंट एनर्जेटिक रिस्पॉन्स. सो टॅपिंगनी तर आपण रोज क्लीन करणारच आहे, पण बिफोर रिॲक्टिंग जस्ट स्टॉप अँड ट्राय इट. यू विल फील व्हेरी फ्री. आणि सगळा अट्टाहास या फ्रीडम कडेच ना, या पीस कडेच ना. मी इतकी माणसं बघितली आहेत जे हु आर सो सक्सेसफुल मटेरियलिस्टिकली, इतक्या गोष्टी आहेत आयुष्यात, इतके पोझेशन्स आहेत, पण इतकी अस्वस्थता आहे, कारण हे सगळे अनरिझॉल्व्ड इश्यूज आहेत आयुष्यात. सो व्हॉट इफ वी प्रॉस्पर ऑल्सो मटेरियलिस्टिकली आणि इंटरनली आपली ही स्ट्रेंथ पण वाढत गेली तर obviously we will always be on the winning side. Distana initially it looks like you are taking a back step. No, you are taking a far ahead step, ज्याची कल्पनाच कोणी करू शकत नाही. सो लेट्स टॅप टुगेदर. सो काय टॅप करायचंय आपल्याला आत्ता ज्या वेळेला आपण एकत्र करतोय? थिंक ऑफ समथिंग जे खूप राग निर्माण करतं सिस्टीम मध्ये. एखाद्याची रिॲक्शन, एखाद्याचं बोलणं, एखाद्याचं ह्युमिलिएशन, एखादा ज्या पद्धतीत आपल्याला ट्रीट करतो, डॉमिनेट करतो. सो थिंक ऑफ समथिंग लाईक दिस. तुम्ही एक गोष्टीचा विचार करू शकता किंवा मल्टिपल गोष्टींचा विचार करू शकता. आता आपण ज्यावेळेला प्रॅक्टिकल टॅपिंग करणार आहे, प्लीज डोंट कॉमेंट. ओके, यू कॅन एक्सप्रेस युअर व्ह्यूज आफ्टर द टॅपिंग इज ओव्हर. सो बी फोकस्ड विथ द सेशन राईट नाव. सो टॅपिंग करताना हाताच्या ह्या पॉइंटवरती स्टार्ट करा आणि अशा सगळ्या गोष्टींचा विचार करा जे तुमच्या आतमध्ये प्रचंड राग, तणाव आणि एक असं अँगर स्ट्रीक निर्माण करतात की सगळी तुमची स्वस्थताच म्हणजे एखाद्याला बघितल्यावरती पण बऱ्याच वेळा असं होतं. एखादा माणूस घरी आल्यावर असं वाटतं, अरे यार हा आल्यावरती सगळं वातावरण खराब होतं, किंवा ही बाई आल्यावर या बाईचा विचार जरी आला तरी मला त्रास होतो. सो यू कॅन टेक वन. जर एकच इश्यू असेल तर यू कॅन टेक वन. इफ यू हॅव मल्टिपल इश्यूज सो यू कॅन टेक मल्टिपल ट्रिगर्स. ओके, सो स्टार्ट टॅपिंग आणि या सगळ्या गोष्टी एका पाठोपाठ एक मनामध्ये विचार करा. अगदी क्षुल्लक असेल, कोणी फोन उचलला नाही वेळेवरती, कोणी मला इम्पॉर्टन्स दिला नाही, कोणी सिग्नल तोडला, एनिथिंग दॅट रिअली मेक्स यू व्हेरी अँग्री, पॉलिटिकल सिनॅरिओ असेल, एनिथिंग दॅट मेक्स यू अँग्री. तुमच्यापेक्षा जास्त सक्सेसफुल लोक बघितली, गंमत बघा, आपल्याला किती त्रास होतो जेव्हा आपण एखाद्याचं सक्सेस बघतो. पण ज्या वेळेला लोक आपलं सक्सेस बघतात, आपली अपेक्षा काय असते? चांगलंच वाटलं पाहिजे. कसं वाटेल? आपल्यालाच वाटत नाही तर. कुणी जर गाडी घेतली आणि ती झळकत असेल फेसबुकवरती, विसे अरे वा वा, अँड द फर्स्ट कॉमेंट दॅट यू आर गोइंग टू स्पीक विथ समबडी हु इज देअर साइड यू इज गोइंग टू से, ह्याला काय, ह्याच्यात तर बाबांनी एवढे पैसे ठेवले होते, ह्याला काय, ह्याच्यात तर काय घरबीर करायची गरज नव्हती, ह्याला तर काय बसलेला बिझनेस मिळाला. बट वेन इट कम्स टू आवर सक्सेस वी वॉन्ट एव्हरीबडी टू बी सेल्फलेसली हॅपी अँड सेल्फलेसली कॉन्ट्रीब्युटिंग. पण आपण किती करतो? ती एग्रेशनची अशी हे असते ना की इसमें क्या ग्रेट है. वी नेव्हर फील हॅपी फॉर एनीबडी एल्स बिकॉज वी नेव्हर फील हॅपी. ओके, सो असं असेल की दुसऱ्याचं सक्सेस बघितल्यावरती, दुसऱ्याची ईज बघितल्यावरती, पैसे बघितल्यावरती खूप त्रास होतो, खूप त्रास होतो, कारण ते आपल्यामधल्या कमी सगळ्या दिसायला लागतात त्या पॉइंटला. ऍक्च्युली कारण ते आहे, बट स्टील ऍज आपण अँगर, एग्रेशन इकडे चाललोय त्याच्यामुळे. ओके, सो थिंक अबाउट ऑल दिस की ज्या ज्या गोष्टींमुळे एक सुप्त राग सिस्टीम मध्ये निर्माण होतो. कोणी सांगितलेलं ऐकलं नाही, महत्व दिलं नाही. हाताच्या या पॉइंटवरती टॅप करत असताना रिपीट करा,
रिपीट आफ्टर. या सगळ्या गोष्टी माझ्या मनामध्ये आल्यानंतर माझ्या आत प्रचंड राग आणि अस्वास्थ्य निर्माण होतं. मला खूप त्रास होतो या सगळ्याचा. कदाचित या रागात आणि अग्रेशन मध्ये जगण्याचीच मला सवय पण झाली असेल. या रिॲक्शन शिवाय दुसरी रिॲक्शन मला माहिती पण नसेल. असं असलं तरी मी स्वतःला अंतःकरणापासून स्वीकारते. आणि हा राग, हे कारण नसतानाच अग्रेशन रिलीज होत देते. या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर माझ्या सिस्टीममध्ये प्रचंड राग, अस्वास्थ्य निर्माण होतं. कदाचित हा रिस्पॉन्स सोडल्यास दुसरा रिस्पॉन्सच माझ्या पेशींना माहिती नाहीये. हे रिलीज करताना पण माझ्या आतमध्ये खूप रिलक्टन्स आहे. असं असलं तरी मी स्वतःला अंतःकरणापासून स्वीकारते. निरपेक्ष प्रेम करते. क्षमा करते. आणि या अवस्थेतनं, या रागातनं, या कारण नसतानाच्या अग्रेशन मधनं रिलीज होऊ देते. शॉर्ट टॅपिंगला या आपण एकत्र करतोय, सो इट इज अ व्हेरी लॉंग स्टेटमेंट, म्हणून आपण दोनदाच म्हटलंय. तुम्ही एकटे ज्या वेळेला कराल तुम्ही 3 वेळेला केलं तरी चालेल. ओके, सो फर्स्ट पॉइंट, रिलीज. ही अवस्था रिलीज करणं कदाचित माझ्या पेशींना पटत पण नसेल. कारण राग आणि अग्रेशन शिवाय दुसरा रिस्पॉन्सच मला माहिती नाहीये. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारते. आणि या रागातून, कारण नसतानाच्या अग्रेशन मधनं रिलीज होऊ देते. रिलीज, रिलीज.
release. This release is possible. This release is easy. This release is possible. This release is easy. This release is easy. I allow this release. 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 एक दीर्घ श्वास घ्या, नाकाने श्वास घ्या, तोंडाने उश्वास सोडा. ब्रीद इन, ब्रीद आउट. Once again, breathe in, breathe out. Again, breathe in, breathe out. Okay. Open your eyes. Fine. So हे तुम्ही रेग्युलरली प्रॅक्टिस करू शकता. Changing this is magic. The change that will happen after this is magic. कोणतरी विचारलंय what are you doing? Okay, so this process is called as tapping. You can go to a lot of previous videos. You will get the links of all tapping series there. Fine. So सगळ्यात महत्वाचं, रोज रात्री झोपताना जस्ट आस्क युअरसेल्फ, एवढं मोठं जर तुम्हाला करायचं नसेल तर जस्ट आस्क युअरसेल्फ की असं काय आहे ज्याने मला आज डिस्टर्ब केलेलं आहे, त्याचा विचार करा. अँड जस्ट टॅप, आय रिलीज दिस. XYZ माणसांनी जसं रिॲक्ट केलं, मला नाही आवडलं, मला त्रास झाला, आय रिलीज दिस. आय रिलीज दिस. रिलीज. स्टेटमेंट पण म्हणू नका, चलो चलेगा, बट काय रिलीज करायचंय हे सिस्टम मध्ये ठेवा. कारण दुसरं काय आहे आपल्याकडे आपली सिस्टम क्लीन करायला. कारण जोपर्यंत क्लेन्झिंग होणार नाही तोपर्यंत मॅनिफेस्टेशनच्या कुठल्याही टूलला आपली बॉडी सपोर्टच करत नाही. कारण इतकं अक्युम्युलेटेड आहे, इतकं पॉइझन, इतकी टॉक्सिसिटी सिस्टम मध्ये अक्युम्युलेटेड आहे. सो एक तर रोज रात्री क्लीन करा सिस्टम. जस्ट रिलीज. काय नाही आवडलंय, जस्ट रिलीज इट. कशाचा त्रास झालाय, रिलीज इट. जस्ट रिलीज इट. आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जस्ट लेट गो. लेट गो. दर वेळेला दुसऱ्याला डॉमिनेट केलंच पाहिजे. ट्राय टू प्रपोज अ स्टेटमेंट, ट्राय टू प्रपोज अ सोल्युशन. नाही ऐकलं, इट्स ओके यार, इट्स ओके. सो काही दुखत असेल तर काय घ्यावं की हे दुखतंय. ऍक्च्युली इफ यू हॅव अ फिजिकल एलिमेंट, आपल्याला शोधायला पाहिजे की ते कशामुळे आहे. सो आजचा विषय नाहीये, विल नॉट गो देयर. सो इन द होल प्रोसेस लर्न टू लेट गो. लेट गो इज पॉवर. कारण जेवढी हलकी सिस्टम असेल तेवढ्या पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स कडे आपण जाणार आहे. जेवढी नेगेटिव्हिटीनी डेन्स डार्क सिस्टम असेल तेवढ्या नेगेटिव्ह व्हायब्रेशन्स कडे आपण जाणार आहे. आणि तसेच व्हायब्रेशन्स, तशीच परिस्थिती, तशीच माणसं, तसेच रिॲक्शन्स. हे सायकल तुटणारच नाहीये. सो हे सायकल दोन पद्धतीत तोडायला पाहिजे. एक तर टॅपिंगनी सेल्युलरली रिलीज करायला पाहिजे, आणि दुसरं यू नीड टू चेंज युअर रिस्पॉन्स अवेअरफुली. ऍटलिस्ट आधी अवेअर तर व्हा की हो माझ्याकडनं असं होतं, मला मजा येते दुसऱ्याला असं घालून पाडून बोलायला, मला असं पॉवर फील होतं. ऍटलिस्ट बी अवेअर ऑफ दिस. ही सतत चिडचिड, राग, तणतण, कटकट होतंय माझ्याकडे. And I really want to change this. I need money magnet affirmation. Till the time your system is not cleaned up with viruses related to money, you cannot have any affirmations working for you. Okay, तो मनी उपासनाचा विषय. Okay, so खूप महत्वाचा सब्जेक्ट आज आपण घेतलाय, यालाच पुढे एक्सटेंड करणार आहे. एक अपकमिंग वर्कशॉप आहे
जो खूप दिवसांपासून खूप लोक विचारत होते, पण आम्हाला वाटलं होतं की प्रोबेबली सगळं नॉर्मल होईल अँड वी विल बी एबल टू टेक सेशन्स ऍक्च्युअली जिथे हॉल्समध्ये आपण सेशन्स घेऊ शकू. तो वर्कशॉप आहे सप्तचक्र शुद्धी क्रिया. जसं आपण टॅपिंग करून ही सेल्युलर क्लेन्झिंग करण्याचा प्रयत्न करतोय, तसंच आपलं अस्तित्व हे फक्त आपल्या शरीरापुरतं मर्यादित नाहीये. आपल्या शरीराबरोबर आपण एक एनर्जी बॉडी कॅरी करतो आणि ह्या सगळ्या हे जे सगळं नको असलेले प्रोग्रॅमिंग आहेत, हे जे सगळे डाउनलोड्स आहेत, या सगळ्याचा इम्पॅक्ट त्या एनर्जी बॉडीमध्ये देखील दिसत असतो. ज्या ज्या लोकांनी नियर डेथ एक्सपिरियन्सेस डॉक्युमेंट केलेत की ते या फिजिकल बॉडीमधनं बाहेर पडले आणि एक असा स्पेक्ट्रम त्यांनी एंटर केला की जिथे एनर्जी बॉडीला त्यांनी स्पर्श केला, दे ऑल रिअलाइज्ड की आयुष्यभर जे काही नको असलेलं त्रासदायक आपल्या बॉडीमध्ये अक्युम्युलेट झालं, त्या सगळ्याचं इम्प्रेशन एनर्जी बॉडीमध्ये, आणि एनर्जी बॉडी या सगळ्यामुळे एवढी क्लॉग्ड आहे आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरावरती कितीतरी व्याधी जडलेल्या आहेत, कितीतरी सफरिंग हे त्या एनर्जी बॉडीमध्ये अक्युम्युलेट झालेल्या सगळ्या या नेगेटिव्ह एनर्जी पॅटर्न्समुळे आहे. सो सप्तचक्र शुद्धी क्रिया हाच एक सेल्फ क्लेन्झिंग मोडॅलिटी मधला एक महत्वाचा प्रकार आहे. सो ह्या प्रोसेसमध्ये जसं आपण टॅपिंग करत हे आपले जे एनर्जी सेंटर्स आहेत, हे मेरिडियन्स आहेत, सेल्युलर इन्फॉर्मेशन आहे, सेल्युलर मेमरी आहे, ही क्लीन करतो, तसंच आपल्या एनर्जी बॉडीमध्ये 7 एनर्जी वोर्टाइसेस आहेत, 7 एनर्जी सेंटर्स आहेत आणि ते 7 एनर्जी सेंटर्स म्हणजे थोडक्यात 7 वेगवेगळ्या आयुष्य जगण्याच्या फ्रिक्वेन्सीज आहेत. सो प्रत्येक चक्र आयुष्याच्या एका महत्वाच्या भागाशी संबंधित आहे. जर आपल्या सिस्टीममध्ये त्या चक्राशी रिलेटेड डिसहार्मनी असेल किंवा त्या चक्राची अलाइनमेंट हार्मनीमध्ये नसेल, तर ते चक्र ज्या एरियाशी संबंधित आहे आयुष्यात, त्या एरियाजमध्ये आपल्याला प्रॉब्लेम्स दिसायला लागतात. सो जसं मूळाधार चक्र हे आयुष्यातल्या बेसिक जडणघडणीशी संबंधित असलेलं चक्र आहे, बेसिक पैशाची वाटचाल, आयुष्यामध्ये ज्या बेसिक नेसेसिटीज आहेत त्याचा जो प्रवाह आहे तो खंडित आहे, त्याच्यामध्ये सतत अडथळे निर्माण होत आहेत का तो सहज आहे, हे मॅटर करतं. तुमच्या मूळाधार चक्राचं व्हायब्रेशन काय आहे, ते हार्मनीमध्ये आहे, डिसहार्मनीमध्ये आहे, क्लॉग्ड आहे. तसंच जसं पुढे जातो आपण, स्वाधिष्ठान चक्र हे आपल्या आरोग्याशी संबंधित आहे आणि नुसतंच आरोग्याशी नाही, आयुष्याच्या सगळ्या नायसिटीशी संबंधित आहे. ज्यांची ही चक्र ब्लॉक्ड आहेत त्यांना आयुष्यामध्ये सतत कॉम्प्रोमाइजेस, सतत एक खालच्या दर्जाचं आयुष्य माहिती आहे, लेवल ही आहे जगण्याची, पण इथपर्यंत जाऊच शकत नाहीये. सतत काही ना काही आरोग्याच्या तक्रारी. जसं पुढे जाऊया, मणिपूर चक्र हे स्पिरिच्युअल अंडरस्टँडिंगशी संबंधित चक्र आहे. ह्या चक्राची एनर्जी जर क्लीन व्हायला लागली तर आयुष्यात प्रॅक्टिकल स्पिरिच्युअलिटी घडायला लागते, एक एव्होल्युशन निर्माण होतं. अनाहत चक्र, या चक्रावरती इतका रिसर्च घडलेला आहे. हे चक्र आपला जो ऑरा आहे, ज्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे आपल्या शरीराच्या बाजूला, या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड मधले 80% व्हायब्रेशन्स हे अनाहत चक्राचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि अनाहत चक्र ज्या वेळेला अलाइनमेंटमध्ये यायला लागतं, ऑटोमॅटिकली आपला ऑरा देखील अलाइनमेंटमध्ये यायला लागतो, त्याची देखील पॉवर वाढायला लागते. विशुद्ध चक्र आहे, हे चक्र एक्सप्रेशनचं चक्र आहे. युअर पॉवर टू एक्सप्रेस युअर सेल्फ, युअर पॉवर टू रीच टू समबडी. जेवढं शुद्ध विशुद्ध असेल तेवढा तुमचा रीच वाढतो. पुढचं आहे आज्ञा, जे आपल्या अंतःप्रेरणेशी संबंधित चक्र आहे. आणि शेवटचं चक्र आहे जे अंतिम अवस्था आयुष्याची जी आहे, द फायनल कंटेंटमेंट ऑफ लाईफ, जी अहम ब्रह्मास्मीची अवस्था आहे. सहस्त्रार हे त्याचे चॅनल्स, त्या अवस्थेपर्यंत नेणारे चॅनल्स ओपन करणारं चक्र आहे. सो दरवर्षी हा कार्यक्रम आपण घेतो. यावर्षी खूप लोक या कार्यक्रमाची वाट बघत होते, पण फॉर द फर्स्ट टाइम वी आर डुईंग दिस ऑनलाईन. सो
आपण त्याच्यामध्ये हे चक्र, त्याचा इम्पॉर्टन्स, त्याचे इमोशन्स, त्याचे रंग, त्या चक्राचं रिलेटेड एव्हरीथिंग, पण सगळ्यात महत्वाचं आपण टेक्निक्स शिकणार आहे ही चक्र एनर्जी एम्पावर करायला, ही चक्र बॅलन्समध्ये ठेवायला. वी विल ट्राय टू अंडरस्टँड की ही चक्र हायपर होतात त्यावेळेला काय होतं, हायपो होतात त्यावेळेला काय होतं, ही एनर्जी अलाइनमेंट बॅलन्समध्ये कशी ठेवायची. एक डीप साधनेचा विषय आहे आणि टॅपिंग पेक्षा 100 टाइम्स मोर इफेक्टिव्ह असलेला हा वर्कशॉप आहे. सो हा वर्कशॉप होणार आहे ऑनलाईन. 10 तारखेला ह्याचं पहिलं सेशन ऑनलाईन होईल. सो ऑनलाईन काय पद्धतीत होणार आहे, ह्याचे व्हिडिओज वेबसाईटवरती अपलोड होतील. तुम्ही ज्या वेळेला बुकिंग कराल त्यावेळेला तुम्हाला ह्या प्रोग्रामची पर्सनल लिंक पाठवली जाईल विथ द पासवर्ड. सॅटर्डे टू संडे, थर्सडे टू संडे सेशन वेबसाईटवरती असेल. तुम्ही ते थर्सडे टू संडे मध्ये कधीही बघू शकता आणि त्या सेशन बरोबर प्रॅक्टिस करू शकता. त्यानंतर पहिले 2 सेशन्स वेबसाईटवर अपलोड होतील, विच इज 10 तारखेला आणि 17 तारखेला. शेवटचं जे सेशन आहे हे 27 डिसेंबरला होणार आहे. 27 डिसेंबरला हे झूम लाईव्ह होणार आहे सकाळी. जे लोक ते नाही अटेंड करू शकतील त्यांना त्याचं देखील रेकॉर्डिंग मिळेल. पण एक अशी गोष्ट आहे जी एक असं वर्कशॉप आहे ज्या गोष्टींचा आपण कल्पना देखील केली नसेल, पण अशा स्तरांचा आपल्या आयुष्यावरती प्रभाव असतो आणि ते क्लीन केल्यानंतर जशी जशी चक्र अलाइनमेंटमध्ये यायला लागतात ते एरियाज आयुष्यातले फ्री व्हायला लागतात. सो दिस इज अ वन टाइम अपॉर्च्युनिटी फॉर एव्हरीबडी. द वर्कशॉप कॉस्ट इज 7,000 रुपीज. पण तुम्ही जर 5 तारखेपर्यंत बुकिंग केलं, 1 तारीख इनिशियल डेट होती पण बऱ्याच लोकांना खूप लेट कळलेलं असल्यामुळे आपण डिस्काउंटची डेट थोडीशी वाढवलेली आहे. सो तुम्ही जर 5 तारखेपर्यंत बुकिंग केलं तर तुम्हाला 2,000 रुपयाचा डिस्काउंट मिळतो अँड यू गेट द वर्कशॉप ऍट जस्ट ₹5,000. 3 सेशन्स, 2-2 तासाचे 3 सेशन्स होणार आहेत आणि तिन्ही सेशन्स वेबसाईटवरती अपलोड होतील. शेवटचं एकच सेशन झूमवरती लाईव्ह होणार आहे. का लाईव्ह करतोय तर पहिल्या 2 सेशन्समध्ये जर तुम्ही कुठे अडला असाल, तुम्हाला काही प्रश्न असतील, तुम्ही ह्या रिलेटेड काही वाचलं असेल, त्याच्याशी रिलेटेड काही कन्फ्युजन असेल, तर हे सगळं क्लिअर होण्याकरता म्हणून शेवटचं सेशन आपण लाईव्ह ठेवलेलं आहे. ते देखील ज्यांना सकाळच्या वेळामध्ये जमणार नाही बघायला त्यांच्यासाठी आपण ते रेकॉर्डिंग देखील अवेलेबल करणार आहे. सो माझं सेशन झाल्यानंतर तुम्हाला वर्कशॉपची लिंक, नंबर्स कळवण्यात येतील. कुठल्या नंबरवरती तुम्ही कॉल करून बुकिंग करू शकता. फक्त तुम्ही ऑफिसच्या नंबर्सवरती जेव्हा कॉल करता बुकिंग करायला, आय नो एव्हरीबडी इज एक्सायटेड अबाउट सप्तचक्र कारण इतकी एन्क्वायरी आमच्याकडे आलेली आहे. पण फक्त थोडं ह्युमन आवर्स मध्ये कॉल करा. रात्री 11 वाजता, 11:30 वाजता, ती पण माणसंच आहेत जे तुम्हाला केटर करतायत. सो सकाळी 9 ते रात्री 9 मध्ये तुम्ही कधीही फोन करू शकता. सो त्या नंबर्सवरती कॉल केल्यानंतर तुम्हाला बुकिंग डिटेल्स कळवण्यात येतील की कुठल्या नंबरला पैसे ट्रान्सफर करायचे. तुम्हाला कन्फर्मेशन मेसेज येईल आणि 10 तारखेला तुम्हाला लिंक मिळेल. सो डू कॉमेंट on your feedback about today's session. What did you experience? And do share the session. And I wish to see maximum of you all in the Saptachakra workshop. So भेटूया 10 तारखेला. सेशन झाल्यावरती वर्कशॉपचे सगळे बुकिंग डिटेल्स अवेलेबल होतील. थँक यू and good night. And please learn the art of letting go. That is the biggest freedom that you will gift yourself. Okay. Thank you.